चला तर मी जायला मोकळा. कुठे? माझं इथलं काम झालंय ना आई. आणि आता तूही भेटलीस. कुठे निघालात तुम्ही? अरे तू सांगितलंस तिथेच निघालोय. बघ ना, सामान पण आवरून तयार आहे सगळं. कुठं निघालाय हा श्री? तू आईला सांगितलंस माझ्या नोकरीबद्दल? आई मी नोकरीसाठी चाललोय. स्वतःच्या पायावर उभा राहतोय आई. आणि आता तुझे आशीर्वाद मिळालेत, आता मी नक्की यशस्वी होईन बघ. कांता, तुझा सूर अजूनही सच्चा आहे. हेच तुझं सगळ्यात मोठं यश आहे. तू कुठेही जाणार नाहीयेस. तू घरी येणार आहेस आमच्या बरोबर. घरी? हो कांता, आपल्या घरी, तुझ्या घरी, श्री जान्हवीच्या घरी, आपल्या गोकुळात परत ये कांता. आई पण मी मला माहित आहे, माझं बोलावणं आल्याशिवाय तू यायचं नाहीस, म्हणून मी चालले तुला बोलवायला. एक रस्ता ओलांडताना एक काळ ओलांडूया. मागचं सगळं विसरून जाऊया. घरी चल कांता. आई. वहिनी अजून कसे आले नाहीत? बराच वेळ झाला का ग जाऊन? हो असं वाटतंय खरं. बराच वेळ झाला. वहिनी आपण फोन करून विचारूया का एकदा? नाही नको नको. म्हणजे आई ज्या पद्धतीने म्हणाल्या ना, काही प्रश्न विचारू नका, त्याच्यावरून असं वाटतंय की त्यांना आपल्याला काही सांगायचंच नव्हतं. पण आपण त्यांना विचारूया की कधी येणार आहात, कुठे आहात वगैरे नको विचारूया ना. करू फोन? नको बेबी. फक्त मलाच घाम फुटलाय का खरंच खूप उकडतंय? नाही ग, टेन्शनमुळे होतंय बहुतेक असं. मला काही कळतच नाहीये. वहिनी, आईचा मूड कसा होता जाताना? नाही बाई, मला नाही सांगता येणार कसा होता ते. पण श्री जान्हवी आहेत ना तिच्या बरोबर, मग ठीक आहे. ते दोघं तरी काही सांगून गेले का तुला? बेबी खूप प्रश्न विचारतेस, नको विचारूस ग प्रश्न. नाही उत्तर माहिती मला. काय झालं? शर्य, अगं तू बस ना. उभी का? बस 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 बस. पाणी आणू तुझ्यासाठी? नाही नको पंखा जरा मोठा कर ग. नाही, मला ठीक आहे. बरं चहा घेतेस? नको आता. आलं घालून करते थोडं. नकोय वहिनी. बरं खातेस काहीतरी? चिवडा आणू तुझ्यासाठी? वहिनी आज सकाळीच केलाय, ताजा ताजा. नाही नको. तुला आवडतो ना? हो वहिनी, पण आता खरंच भूक नाहीये. मग आता सगळं घेतलं ना? आता सगळं घेऊन झालं. मग निघूया. जान्हवी, तू तू आई आजीला घेऊन पुढे हो. आम्ही येतो ना, सामान घेऊन येतो.
तुम्हाला घरी यायचं आहे ना? आय मीन, तुमच्या मनाविरुद्ध तर आम्ही नाही नाही रे बाळा, भुकेल्याला एकदम पंचपक्वानांचं जेवण दिलं तर कसं होईल? ते बघूनच पोट भरेल ना त्याचं. तसं झालंय माझं. इतकी वर्ष हे एकच स्वप्न पाहतोय आणि आज ते खरं होतंय. भीती वाटते खूप. आय कॅन अंडरस्टँड. श्री, तुझ्यामुळे आणि जान्हवीमुळे मी आज हा दिवस बघू शकतोय. तुम्हाला तुमच्या या निर्णयाचा कधीही पश्चाताप होणार नाही. इथून पुढे मी दारूच्या थेंबालाही स्पर्श करणार नाही श्री. थँक्यू सगळ्यांच्या वतीने. तुम्ही हा शब्द दिलात म्हणून आई आजीला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. प्लीज याची काळजी घ्या. बाकी सगळं ठीक होईलच. या दोनच बॅग्स आहेत. मी घेतो ना. मी नाही, दॅट्स ओके. चला. काही राहिलं आहे का? श्री, एकदा, फक्त एकदा काकाशी हाक मारशील मला? एकदाच का? आता यापुढे मी काका म्हणूनच हाक मारणार आहे आणि आव जाऊ नाही करणार आहे बरं का. ए काका, आव जाऊ नाही करणार काका. ए काका. चल. श्री, इथून घेऊन जावी अशी एक तरी आठवण आता आहे माझ्याकडे. आता निघूया. चल. मी घेतो. हवे बेत्या. ताई बघ ग कशी आली रांगोळी. हा, छान आली आहे. चला सगळी तयारी करायची आज. हो हो बेबी वंस, तुम्ही नक्की बरोबर ऐकलंयत ना? अगं हो शरयू, श्री असंच म्हणाला मला. ओवाळणीचं ताट तयार आहे का? इंदू वहिनी तयार करणार होती, मी बघते झालंय का. ताई अगं काहीतरी गोड करूया ना. खीर करते, भाऊजींना खूप आवडायची. म्हणजे आता ते गोड खातात की नाही माहित नाही मला, पण आज खातील. चल मग. अगं शरयू, हा? अगं उन्हात कशाला उभी राहिली आहेस? इथे ये. बहिणी थांबा ना, हे येतील ना एवढ्यात? हो कबूल आहे, पण इथे सावलीत उभी राहा ना. ये लवकर ये. जान्हवीमुळे सगळं होतंय, हो की नाही? जान्हवीने ना सगळी घरापासून दुरावलेली माणसं एकत्र आणली. आधी श्री आणि आता हे. मला खात्री आहे तिच्यामुळे ना हे सगळं घर पुन्हा एकत्र येणार आहे. नशिबाने शरयू, तुझ्या तरी नशिबात हे सुख आहे.
आगोबाई भाऊजी आले. ए बेबी लवकर ये, ओवाळणीचं ताट घेऊन ये. आले आले. शरे शरयू शरयू ओवाळ ना. या ना आत या. माझा लेक परत आला, माझा कांता परत आला. आज कित्येक वर्षांनी मनातली अस्वस्थता कमी झाल्यासारखी वाटते. विघ्नेश्वरा, तुझे जितके आभार मानावेत तितके कमीच आहेत. कांता आणि त्याच्या बाळाच्या बाबतीत माझ्या हातून जो अपराध घडला असेल त्याबद्दल मी तुझी मनापासून क्षमा मागते. पण आता मात्र कांताला त्याच्या वाईट सवयीपासून दूर ठेवण्यात मला यश दे. त्याला त्याच्या भूतकाळासकट स्वीकारण्याचं मला बळ दे. ह्या घरात प्रेम होतच, आता घराला आनंदही दे. माझं गोकुळ सुखानं नांदू दे देवा. या थकल्या डोळ्याचं एवढं स्वप्न पूर्ण कर. काय हो, काय झालं? नाही कुठे काय, काही नाही. तू झोप, मी हे पाणी पाणी प्यायला. काय झालं? झोप नाही का येते? सवयच गेली. कसली? शांतपणे झोपायची. एकटं असताना एकटं वाटतं म्हणून. आणि आता आज आजूबाजूला एवढी माणसं आहेत तर परक वाटतंय म्हणून. आपल्याच घरात आजच आलायत ना, म्हणून होत असेल असं.
मला वाटलं होतं आजच मला शांतपणे झोप लागेल इतक्या वर्षांनी, पण कसलं तरी विचित्र दडपण आलंय. तुम्ही खूप आनंदात आहात ना, म्हणून त्याने सुद्धा होत असेल असं कदाचित. मला दिवसभर असं वाटत होतं की सगळेजण माझ्याकडे खूप रोखून रोखून बघतायत. म्हणजे मी काय करतोय, कसा बोलतोय, कसा वागतोय, म्हणजे सगळ्यांची नजर होती माझ्यावर. तुला नाही वाटलं असं? हो, मलाही जाणवलं. हं, म्हणजे बाकीच्यांचं माहित नाही, पण मी मात्र खरंच तुमच्यावर नजर ठेवून होते. तुमच्याचकडे बघत होते दिवसभर. खुश आहेस ना? मी का खुश नाहीये? मला का शांत वाटत नाहीये? वाटेल हळूहळू. तुम्ही नका विचार करत राहू, झोपा बघू. चल. नाही, तू झोप. मला झोप लागणं अशक्य आहे. ठीक आहे, मग मी पण तुमच्या बरोबर इथे आता जागत बसते. जरा पड तू, मी पाणी पिऊन येतो. मी आणून देऊ? नाही. पण मी खोकल्याचं औषध घेऊ का? का तुला खोकला झालाय? खोकला नाही झालाय, कसं तरीच होतंय. अगं मग त्याच्यासाठी खोकल्याचं औषध कसं चालेल? काही संबंध आहे का त्याचा? काहीच नाही. मी झोपते. वंचा, तुम्हाला लागणार नाही ना खोकल्याचं औषध? इंदुवहिनी, मी आता आईला जाऊन सांगे ना तुम्हाला झोपू देत नाहीयेस म्हणून. सॉरी सॉरी सॉरी, झोपा झोपा. इंदुवहिनी, हा? कांताला सुद्धा लागली असेल का ग झोप? म्हणजे त्याच्यासाठी आता ही जागा सवयीची नाहीये ना? हो ना. आणि कांता आता तरी नीट वागेल का ग? म्हणजे आता त्याच्यामुळे श्री जान्हवीला त्रास नको व्हायला. हा, त्रास नको. हो, म्हणजे पुन्हा पहिले पाढे 55 नको ना. हा, नको ना. आईला त्रास व्हायला नको, बाकी काही नाही. बाकी काही नाही. झालं तुमचं बोलून? हो का ग? बोला ना अजून काहीतरी. म्हणजे ना मला हाच विचार सारखा मनात येत होता, म्हणून झोप लागत नव्हती, म्हणून मी इथे आले. तर तुम्ही सुद्धा त्याचाच विचार करताय. असं ना अस्वस्थ वाटते हो मनाला. आता नाही ना खोकल्याच्या औषधाची गरज? इंदुवहिनी, काय चाललंय सारखं तुझं? खोकल्याचं औषध, खोकल्याचं औषध. काय ना वंच, मला झोप आली नाही ना की मी खोकल्याचं औषध घेते, त्याने गाढ झोप येते अशी. कमाल आहे तुझी इंदुवहिनी. उगाच भलती चालती औषधं घेऊ नकोस, त्याच्यापेक्षा बोल माझ्याशी. वंच, टेन्शन आलंय हो मला. म्हणजे ना सगळं नीट होईल ना, असं ना घरात असं विचित्र वाटतंय. आपण ना एक काम करूया, उद्या सकाळी सकाळी आईशी बोलूया. म्हणजे तिने असा तडकाफडकी निर्णय का घेतला ना हे कळेल आपल्याला. हा, आईशी बोलूया. आईशी बोललं ना एकदम असं मस्त वाटतं. म्हणजे इतका वेळ मी तुझ्याशी बोलतेय त्याचं काहीच नाही. जाऊ दे, तू ना खोकल्याचं औषध घे जाऊन, मी झोपते. वंच ऐका ना. गुड नाईट. काय बायको, आज दिवसभर तू अशी गप्प गप्प होतीस? गप्प असं नाही रे, बघत होते सगळ्यांना. सगळ्यांच्या रिॲक्शन्स किती वेगवेगळ्या होत्या ना. छान वाटत होतं मला. हो, आई आजी आणि छोटी आई तर किती आनंदात होत्या ना. हो रे, म्हणजे ना त्यांच्यावरचं सगळं दडपण, सगळे टेन्शन्स गळून गेल्यासारखी वाटत होती. पण काका थोडासा अवघडल्यासारखा वाटत होता ना बिचारा. म्हणजे मी त्याला एक दोनदा म्हणलं सुद्धा की अरे, पण नाहीच म्हणाला. साहजिक आहे रे, रुळायला वेळ लागणारच ना, आणि तो वेळ सगळ्यांना लागणार आहे.
जवळजवळ एक नवा माणूस घरात आलाय असंच वाटतंय सगळ्यांना. केवढा काळ लोटलाय आणि ह्या काळात माणसं बदलतात. फक्त आता काकानी हे सगळं पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे. एक भीती वाटते. बोलू? हो बोल ना, म्हणजे काय? नाही रे, म्हणजे उगाच मनात येत राहतं. काका नीट राहतील ना? आपण त्यांना भरीस पाडून इथे घेऊन आलोय खरं, पण ते परत दारू प्यायला लागले तर? नाही, मला नाही वाटत. म्हणजे एकतर काकाला स्वतःला घरी परत यायचं होतं आणि आता तो आईजीला आणखी त्रास नाही देणार. आणि शिवाय आपणही आहोतच ना त्याच्यावर लक्ष ठेवायला. हो रे, पण आपण असे 10-10 तास बाहेर असणार, मग लक्ष कसं ठेवणार? बरोबर आहे तुझं. जानवी, मला काय वाटतं माहितीये, तो ना आता व्हल्नरेबल स्टेजमध्ये. सुरुवातीचे निदान काही दिवस तरी आपण त्याच्या बरोबरच राहायला हवं. म्हणजे अविश्वास असं नाही म्हणणार मी, सोबत असं म्हणूया. खरंय. ए श्री, मी सुट्टी टाकू का रे? माझ्या सीएल बाकी आहेत. एकदम खूप दिवसाची सुट्टी नको, आपण आलटून पालटून सुट्टी घेऊया. करेक्ट. म्हणजे शनिवारी हाफ डे असतो, मग सकाळच्या वेळा तू जा, तू घरी आलीस की मी जात जाईन. मग मी मंडेला घरी थांबेन, तू ट्यूसडेला थांब, असं आलटून पालटून आपण थांबू घरी. चालेल. ए पण तुझ्या मीटिंग्स? त्या होतील ऍडजस्ट. गुड. आता काका फक्त लवकर सेटल होऊ देत. जानवी, आपल्याकडनं जे काही शक्य होईल ना ते आपण सगळं करू. लेट्स गिव्ह इट अ सिन्सिअर ट्राय. काय झालं, असं का बघतेस? खूप पॉझिटिव्ह विचार करतोयस.